नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मयुरीज किचन रेसिपीमध्ये. आज आपण मस्त खुसखुशीत तिखट शंकरपाळी बनवणार आहोत. तुम्ही याला मसाला शंकरपाळीसुद्धा म्हणू शकता. अतिशय टेस्टी आणि चटपटीत अशा ह्या तयार होतात. तुम्ही जर एकदा बनवल्यात तर माझी खात्री आहे नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल, इतक्या भन्नाट लागतात. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट होती. तुम्ही जर मयुरीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तिखट शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी या वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपण पुन्हा 2 वाट्या मैदा घेऊयात. तुम्हाला जर फक्त गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही 4 वाट्या गव्हाचं पीठ घ्या किंवा मग फक्त मैदासुद्धा वापरू शकता. ह्या 4 वाट्या मी घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालून घेऊयात. त्याच चमच्याने इथे मी 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. जिरं थोडंसं हातावर कुस्करून घालूयात. तुम्ही थोडंसं खलबत्त्यामध्ये क्रश करून घातलं तरी देखील चालेल. आता आपण त्याच चमच्याने 2 चमचे ओवा घ्यायचा आहे. ओवासुद्धा हातावर थोडा क्रश करून घालूयात, त्यामुळे याचा फ्लेवर छान येतो. जिरं आणि ओवा तुम्ही एकत्र कुटूनसुद्धा घालू शकता. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे कलोंजी घालून घ्यायची आहे. कलोंजीमुळे शंकरपाळ्यांना चव खूप छान येते. आता अर्धा चमचा हळद घालून घेऊयात. 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आता या पिठामध्ये आपण 2 चमचे कसुरी मेथी घालून घेऊयात. ही थोडी हातावर आपल्याला चोळून घालायची आहे. कसुरी मेथी आणि कलोंजी या पिठामध्ये जरूर घाला, यामुळेच शंकरपाळ्यांना खमंगपणा येतो. हे सगळं घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप गरम करून घालायचं आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी तूप थोडं गरम करून घेतलेलं आहे. सगळ्या पिठावर आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. तुपामुळे शंकरपाळ्या खूपच टेस्टी तयार होतात. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता. आता हे गरम असल्यामुळे मी चमच्याने मिक्स करून घेते. थोडं थंड झालं की हाताने सगळ्या पिठाला व्यवस्थित असं हे चोळून घ्यायचं आहे. हे पहा, सगळ्या पिठाला व्यवस्थित असं तूप चोळून झाल्यानंतर हे पीठ अशा पद्धतीचं झालेलं आहे. असा हा हातावर मुटका झाला की समजायचं आपलं हे तूप पिठामध्ये बरोबर प्रमाणात आहे. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मळून घ्या. एकाच वेळेस जास्त पाणी घालू नका. अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या, कारण हे पातळ होऊ शकतं. पीठ पातळ झालं तर तळता वेळेस शंकरपाळ्या तेल जास्त शोषून घेतील आणि लाटून आणि कापून घ्यायलासुद्धा त्रास होईल. त्यामुळे असं घट्ट मळा. आता झाकून आपण 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूयात आणि आपल्याला कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे. ह्या पिठालासुद्धा 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात. गोळे करून घेण्याअगोदर थोडंसं मळून घ्यायचं आहे. आता याचे गोळे करून घेऊयात. चपातीसाठी आपण जेवढ्या पिठाचा गोळा बनवतो त्यापेक्षा थोडंसं पीठ जास्त घ्या. हे पहा, इतपत मी घेतलेलं आहे. आता याच साईजचे आपण सगळे गोळे बनवून घेऊयात. हे गोळे करून आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. आता आपण लाटून घेऊयात. थोडासा गोळा चपटा करून अशा पद्धतीने आपल्याला लाटायचं आहे. पीठ घट्ट असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं लाटता येतं. जर हे पीठ पातळ झालं तर ते लाटण्याला किंवा मग खाली पोळपाटाला चिटकलं जातं.
सगळ्या बाजूने एकसारखं पातळ असं लाटून घ्यायचं आहे. आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडंसं जाड लाटायचं आहे. हे पहा, हे लाटून झालेलं आहे. इतपत आपल्याला हे जाड लाटून घ्यायचं आहे, जास्त जाड नाही. आता आपण हे कट करून घेऊयात. हे कट करण्यापूर्वी आपल्याला काट्या चमच्याने असे होल करून घ्यायचे आहेत. त्यामुळे ही शंकरपाळी तेलामध्ये फुगत नाही, मस्त खुसखुशीत अशी तयार होते. सगळ्या चपातीला व्यवस्थित असे होल करून घ्या. होल करून झाल्यानंतर फिरकीने अशा पद्धतीने कापून घ्या. तुमच्याजवळ जर फिरकी नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा कापून घेऊ शकता. कापून झाल्यानंतर शंकरपाळ्या थोड्या मोकळ्या करून एका प्लेटवर काढून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता शंकरपाळे किती पातळ लाटलेले आहेत. असेच लाटून घ्या, त्यामुळे हे खुसखुशीत असे तयार होतात. जास्त जाड लाटू नका. आता आपण हे तळून घेऊयात. तळून घेण्यासाठी तेल कडक गरम झालं की गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत, अगदी खमंग होईपर्यंत. तेल तापले का नाही बघण्यासाठी मी एक शंकरपाळी घातली होती. ती लगेचच वरती आली की समजायचं आपलं तेल छान तापलेलं आहे. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला ह्या शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत. झाऱ्याने आपल्याला हलक्या हाताने हलवून त्यांना अशा मोकळ्या करायच्या आहेत. लगेचच त्या मोकळ्या होतात. हे पहा, आता अशाच आपल्याला एकसारख्या सगळ्या बाजूने खमंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची आहे आणि त्यावर ह्या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि ह्या शंकरपाळ्या तळून होईपर्यंत आपली दुसरी पोळी लाटून कट करून होते. लक्ष मात्र दोन्हींवर असू द्या. अधूनमधून ह्या शंकरपाळ्या आपल्याला ढवळायच्या आहेत, त्यामुळे त्या मस्त दोन्ही बाजूने तळल्या जातील. तुम्हाला जर लाटून आणि तळून दोन्ही सोबतच करता येत असेल तर करून घ्या. नाहीतर तुम्ही अर्ध्या पिठाच्या शंकरपाळ्या लाटून कट करून तळून घेतल्यात आणि नंतर उरलेल्या पिठाच्या केल्यात तरी सोपं पडेल. शंकरपाळ्या तळून झाल्यानंतर यावरचा फेस थोडा कमी होतो. त्या एकदम हलक्या फुलक्या होतात आणि याचा कलर बघा. असा कलर आला की आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. मस्त खमंग अशा शंकरपाळ्या झालेल्या आहेत, खुसखुशीत. तुम्ही पाहू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत. एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्ये खमंग, खुसखुशीत आणि जबरदस्त टेस्टी अशा ह्या शंकरपाळ्या तयार होतात. मस्त रेसिपी आहे, एकदा करूनच बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.